कर्मयोगाचा हा सिद्धांत माहिती झाला तर आपला उद्धार होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. तर जय शिवराय मित्रांनो, जगण्याच्या गीताच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आज वेळ होती गीतेचा तृतीय अध्याय कर्मयोग समजून घेण्याची. तो समजला आणि आठवली एक गोष्टही. काही महिन्यांपूर्वी पाहिलेली विदर्भाच्या धर्तीवर घडत असलेली ठिकाण होतं आनंदवन. स्वर्गीय बाबा आमटेंनी बनवलेल्या या आनंदाच्या वनात आमटे कुटुंब कुष्ठरोगांची सेवा करतं हे मला माहिती होतं, पण बरे झालेले कुष्ठरोगी पुढे काय करतात याची उत्सुकता मनाला लागून होती. ती उत्सुकता फळाला आली जेव्हा कळालं की आनंदवनात होणारी बहुतेक कामं हे इथे बरे झालेले लोकच करतात. या बॅगी, या चादरी, या युनिक अशा वॉल पेंटिंग्स आणि डोळ्याला संमोहित करणारे कापडाच्या बारीक तुकड्यापासून बनवलेले हे चित्र हेही त्यांनीच बनवले. पण हे सगळे विकण्यासाठी त्यांच्याकडे आलेले व्हिजिटर्स सोडून त्यांच्याकडे दुसरे काही ऑप्शन्स नाही. ऑनलाईनच्या जमान्यात एवढी अप्रतिम कला असूनही त्यांची विक्री कमी आहे, पण याने ते खचत नाहीत. दररोज उठतात नव्या कल्पकतेने नवीन काहीतरी बनवण्यासाठी. अगदी भगवान श्रीकृष्णाने तिसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे की आळस आणि अज्ञान न ठेवता आपल्याला फळ काय भेटेल याचा विचार न करता निस्वार्थ भावाने आपलं काम करीत राहिलं, जे आपल्यासाठी योग्य आहे ते आपल्याला भेटत जातं. कर्मयोगाच्या पायरीवरती आनंदवनाच्या प्रत्येक माणसाला अभिमानाने उभं मी पाहिले आणि आशा आहे की त्यांची कहाणी तुम्हालाही मदत करेल ही पायरी चढण्यासाठी. जय श्रीकृष्ण.